असतो. ही आपला जीवनाचा या मंदिर वर्धापनातून आपल्या ही जीवनाचा वर्धापन दिन संपन्न व्हावा. आणि हा वर्धापन दिन संपन्न होण्यासाठी देवश्री चक्रधर भगवंतांनी जी नागराज व्यास कपाट्यांना ही तपाची ताकद दिली, हीच तपाची ताकद आपल्या सगळ्यामध्ये यावी आणि आपली तपसाधना प्रभूच्या स्वीकारात पडावी. हे प्रभू श्री चक्रधराला आणि माझ्या साधनदात्याला विनंती करते. ही जी भूमी आहे, ही भूमी कारण संत मरण्याची जागा निवडत असतात. तुम्ही आम्ही घर बांधतो, तुम्ही आम्ही फ्लॅट घेतो, तुम्ही आम्ही बंगला बांधतो. संत घर बांधत नाही, संत बंगला बांधत नाही. मग संत करतात काय? संत अशी मरण्याची जागा निवडतात जी तुमच्या इथे कबार आहे. ही कबार आमच्या संतांनी निवडलेली आहे. ज्या जागेवरती शेवटचा श्वास घ्यावा आणि भगवंत ज्या जागेवरती आमच्या देव ज्या ठिकाणी न्यायला येतो ती जागा म्हणजे ढग्या डोंगर आहे. ती जागा म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपण सगळेजण ज्या जागेवरती आहोत ही खऱ्या अर्थाने सुंदर. कारण आपल्याला सगळ्याला मरणाचा सुद्धा सोहळा करता आला पाहिजे. जन्माचे सोहळे अनेक होतात, जन्मल्यानंतर आपले वाढदिवसाचे सोहळे अनेक होतात, पण मरणाचा सोहळा करता आला पाहिजे. हा मरणाचा सोहळा करण्याचं ठिकाण म्हणजे ढग्या डोंगर आहे. मरणाचा सोहळा करण्याचं ठिकाण म्हणजे ढोऱ्या डोंगर आहे. मरणाचा सोहळा करण्याचं ठिकाण म्हणजे आमच्या दंते गोपाळदासांची असलेली ती भूमी आहे. ही मरणाचा सोहळा करण्याची जागा आहे मंडळी. इथं प्रत्यक्ष भगवंत येतात. मरणाचा सोहळा नाती नागाईसाने केला आणि त्या सप्तशृंगीवरती भगवंत भेटीला आला आणि नागाईसाला घेऊन गेलेला आहे. ती नाती नागाईसा खऱ्या अर्थाने ही मरणाची जागा आहे. आणि मग आमचे गुरुवर चिंतनजनक बाबा म्हणतात, ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेची पाहिन रूप तुझे. ढग्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेची पाहिन रूप तुझे. ते थोडीची जाते कैवल्याची वाट, ते थोडीची जाते कैवल्याची वाट. मोक्षाची पहाट फुटे तेथे, मोक्षाची पहाट फुटे तेथे. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेची पाहिन रूप तुझे. वैराग्याच्या बळे कसीन जमीन, वैराग्याच्या बळे कसीन जमीन. शांतीचे रोप लावीन मी, शांतीचे रोप लावीन मी. ढग्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेची पाहिन रूप तुझे. भगवंताला काय अपेक्षित आहे हो? तुमच्या खूप मोठ्या पंचपक्वान्नाची अपेक्षा नाहीये त्याला, अजिबात नाही अपेक्षा. मग त्याला अपेक्षित काय आहे? त्याला तुमची तपसाधना अपेक्षित आहे, त्याला तुमची ज्ञान साधना अपेक्षित आहे, त्याला तुमची भक्ती साधना अपेक्षित आहे. तुम्ही खूप पंचावतार मोठा केला, आपल्याकडे भावच नाहीये, स्वीकारत पडत नाही मंडळी. आमच्या पूर्वजांनी कुठलाही संप्रदाय घ्या आणि संप्रदायातला कुठलाही संत घ्या, त्या प्रत्येक संतांनी देवासाठी देह झिजवला म्हणून ते देवाचे झाले. आणि म्हणून ते गेल्यानंतर आजही त्यांची कीर्ती अजरामर होतीये. याचं कारणच असं आहे की ढग्या डोंगराच्या कुशीत जाईन. देवाला जर पाहायचं असेल ना मंडळी, देवाला जर शोधायचं असेल, देव जर गिवसायचं असेल आणि देवाला जर आपल्याकडे आणायचं असेल तर त्याला त्याच्यासाठी ठिकाण शोधावं लागतं. मग ते ठिकाण आहे कुठे? ते कुठं भेटतो? मठात भेटतो, मंदिरात भेटतो. मग तो भेटण्याचं ठिकाण कोणतं आहे? ढग्या डोंगराच्या कुशीत जाईन. तुम्हाला यावं लागेल, डोंगराच्या कुशीत यावं लागेल. का बरं? तिथं का भेटतो तो, इकडे का भेटत नाही तो? त्याचं कारण काय? कधी विचार केला का आपण? आमच्या पूर्वजांनी स्वतःची जागा निवडली. आजही त्या ढोऱ्या डोंगरामध्ये अनेक तपस्वी, अनेक साधूंनी, अनेक ज्ञानी भक्तांनी आपला देह त्या ठिकाणी क्षेपलेला आहे. का बरं? हे सगळं का आहे? कारण देवाशी बोलण्याचं ठिकाण एकच असतं मंडळी, आणि ते म्हणजे असं वातावरण लागतं.
इतरत्र आपण जर बसलो तर आपल्याला देवाशी बोलता येत नाही, देवाशी चर्चा साधता येत नाही, देवाशी संवाद साधता येत नाही. इथे तुम्ही जेव्हा एकटे बसता आणि एकटे बसल्यानंतर अशा जंगलमय वातावरणात बसलो आपण, देवाशी बोलता येतं आणि देवालाही भक्ताशी बोलता येतं. म्हणून जागा निवडावी लागते, म्हणून जागा निवडावी लागते. कारण मला माहित असेल सगळ्यांना कदाचित, आचार्य कपाटे ही कपाटे जी गादी आहे, म्हणजे आज दिसणारे आपल्याला कपाटे जे दिसतात, यांनी कपाटामध्ये राहून देह क्षेपलं. कपाट म्हणजे तुमच्या घरातलं गोदरेज नाही, तुमच्या घरातलं कपाट जे आहे ते कपाट नाही. मग कपाट कोणतं? जिथे जंगलात डोंगराने सुद्धा एका संताला, एका ज्ञानीयाला, एका भक्त्याला राहण्याची जागा स्वतः निसर्गाने निर्माण करून दिली, त्याला कपाट म्हणतात. निसर्गाने ती जागा दिलेली आहे, तुम्ही निर्मित केलं नाही. बघा निसर्ग काय देतो आपल्याला, त्या निसर्गाने एका जंगलामध्ये केलेलं ते कपाट, म्हणजे दर्या डोंगर असं असलेलं तिथे जी कपाट बनती आहे, दोन्ही डोंगराच्या बदला जेव्हा खडक निघून जातो आणि एक सुंदर कपाट बनते, त्याला कपाट म्हणतात. हे कपाटे जायराज व्यास कपाटे, ह्या जायराज व्यास कपाटेंचे शिष्य असलेले नागराज व्यास कपाटे आहे. आणि हा नागराज व्यास कपाटेंना जायराज व्यास कपाटेकडून संन्यास दीक्षा झाली. आपल्या जवळ या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघा एक सुंदर गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, निंबळक नावाचं गाव आहे, आजही आहे तिथे. निंबळक नावाचं गाव आजही आहे. आणि या निंबळक गावाच्या म्हणजे अरण्यग्रामच्या जवळ असलेलं हे निंबळक गाव, या निंबळक गावाच्या आसपास हे संत राहत होते. आणि त्या संतांच्या, त्या जायराज व्यास कपाटेंचे असलेले हे नागराज व्यास कपाटे शिष्य हे अंतरगड गावचे नावचे आहेत. मात्र त्याग केला आणि संन्यास घेतला. मला सांगायचंय तुम्हाला की ही भूमी कोणत्या संतांच्या पावन पदस्पर्शाने पुणेत झालेली आहे. हे असलेले कपाटे नागराज व्यास जायराज व्यास कपाटेकडे संन्यास दीक्षा घेतली, त्याग तर केलेला आहे, परंतु त्याग केल्यानंतर त्या त्यागाचा जन्म असतो ज्ञान. आणि बस आता ज्ञान घ्यायचं आहे. मग जायराज व्यास कपाटेने विचार केला की हा चतुर प्रज्ञावंत विद्यावंत प्रकांड पंडित, ज्याला अभ्यास करण्याची खूप इच्छा आहे, अशा नागराज व्यासांना शिक्षण देण्यासाठी कुणाकडे तरी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून परांडेकर नागोव्यासांकडे ठेवण्यात आलं. परांडेकर नागोव्यासांनी यांची बुद्धिमत्ता बघितली. अतिशय पहाटे तल्लक बुद्धीचे असे नागराज व्यास कपाटे उठायचे, गुरुला दंडवत करायचे, गुरु पुढे विनत खंदर होऊन बसायचे. कारण ज्ञान, नम्रतेशिवाय ज्ञान कधीच प्राप्त होत नाही म्हणून. आणि म्हणून ही नम्रता असलेला आमचा नागराज व्यास कपाटे त्या ठिकाणी बसायचे. मात्र त्या ठिकाणी परांडेकर नागोव्यासांना एक फिलस नावाचा आजार होता, त्यामुळे ते त्या विद्यार्थ्याला शिक्षण देऊ शकले नाही. वाईट वाटलं जायराज व्यास कपाटेंना, परांडेकर नागोव्यासांना, मी नागराजला शिक्षण देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचे बंधू जे होते त्या बंधूला एक सुंदर चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की मी नागराज असा एक विद्यार्थी तुमच्याकडे पाठवत आहे, त्याला तुम्ही ब्रह्मविद्येचं न वंचकत्व करता सगळं ब्रह्मविद्येचे तत्वज्ञान नागराज व्यासांना द्यावं. मल्ली व्यासांनी ती चिठ्ठी बघितली, अतिशय सुंदर. नागराज व्यासाचं दर्शन झालं, गुरुची भेट झाली आणि आता तत्वज्ञानाला सुरुवात झाली. असलेला ब्रह्मविद्याचा सार गाभा, असलेला ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा, हा सर्व अस्थिपरी, ती ढोळ्या डोंगराची अस्थिपरी कशी आहे, ही सगळ्या अस्थिपरीचं विवेचन मल्ले महानुभावांनी नागराज व्यास कपाटेंना दिलं. आता मात्र प्रकांड पंडित नागराज व्यास झाले आणि मनात विचार केला की आता मात्र आपण देव शोधण्याला निघावं. मग देव शोधण्याला निघावं तर कुठे जावं? ज्यांचं दर्शन झाल्यानंतर हा जीव पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी मोक्षे जठरे शयनम, परत जन्माला येतच नाहीये. ही भवसंस्कृती चुकल्या जाते, हा संसार चुकल्या जातो. असा जर कोण असेल तर दत्तात्रेय महाराज आहे. आणि म्हणून निघालेत नागराज व्यास कपाटे. पोहोचले पंचाळेश्वरला. त्या पंचाळेश्वरच्या वाळवंटामध्ये नागराज व्यास कपाटेंनी आपली साधना चालू केली. साधना करत असताना कधी बळीग्रामला भिक्षेला जावं, कधी राक्षस भुवनला जावं, कधी साष्टी पिंपळगावला जावं, कधी कडारोपणाकडे यावं. हे सगळं चालू असताना एक दिवस विचार केला, प्रभू सगळं केलं रे, सगळा त्याग केला, तू भेटत का नाहीयेस? निघालेले आहेत राक्षस भुवनकडे भिक्षेला. तेवढ्यामध्ये फकीर वेशामध्ये एक
महात्मा त्या ठिकाणी दिसला. फकीर वेशातल्या महात्म्याने नागराजवासांना विचारलं, मुनिवर कहा जा रहे हो? म्हणे मैं भिक्षा लेने जा रहा हूं, मेरे लिए थोडीशी ला म्हणे भिक्षा. आता मात्र अंगावर रोमांच उभे राहिले, हृदयाच्या चिंध्या झाल्या आणि विचार केला की या फकीराला मी माझी भिक्षा कशी देणार? ज्या भिक्षेमध्ये पावित्र्य आहे, ज्या भिक्षेची गोडी अमृतापेक्षाही गोड आहे. पळसपूरची लोक भाग्यवान आहेत हो. इथे राहणाऱ्या कृष्ण मंदिरातल्या ज्या तपस्विनी असतील, जे साधू असतील, जे संत असतील, जे साधक असतील, त्यांच्या ठिकाणी तुम्हाला रोज भिक्षा देण्याचं भाग्य घडतं. मंडळी, पळसपूर सारखी लोक भाग्यवान नाहीये ज्यांना भिक्षा देण्याचं भाग्य लाभतंय. हो, सहजासहजी ही गोष्ट लाभत नाही हो. असं जी साधना करणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी आपलं एक शीत प्रवेशन व्हावं, ज्याचा तोष ईश्वराला होतो, ती खर पळसपूरकर असू द्या किंवा पंचक्रोशीतली कुठलीही भाग्यवान मंडळी आहात तुम्ही, की अशा संत महात्म्याच्या ठिकाणी आपलं उपयोगी जाते. बस विचार केला उपयोगी जावं, पण फकीराच्या उपयोगी कसं जावं? राक्षस भुवनला गेले, भिक्षा केली आणि तेवढ्यामध्ये राक्षस भुवन सोडताना पटकन एका ब्राह्मणाने आवाज दिला, ओ महात्मे इकडे या, हे संपूर्ण ताट घेऊन जा. आता दुसरं संकट उभं राहिलं. त्याच्यामध्ये खीर आहे, भजी आहे, भात आहे, कुरडे आहे, पापड आहे, सगळे पदार्थ आहेत. विचार केला हे सगळं एका घरचं अन्न कसं घ्यावं? आणि परत विचार केला नाही, अदृष्टाची इच्छा असेल, आज कुणीतरी अभ्यागत येणार असतील. सगळे पदार्थ घेतले, मनात विचार केला आलो त्या रस्त्याने जायचं नाही, त्या रस्त्याला तो फकीर बसलेला असेल, रस्ता चुकून जायचं. आणि म्हणून आता नागराजवास रस्ता दुसऱ्या रस्त्याने निघाले. मात्र त्याही रस्त्याने तो फकीर पुन्हा उभा आहे आणि बघितल्याबरोबर नागराजवास कपाटे घाबरले. हा काहीतरी कुळमंत्र करणारा असेल, हे जादूटोना करणारा असेल, याच्या ठिकाणी नको हे घडायला आपल्याला. मनात विचार, तेवढ्यामध्ये फकीर पुढे आले, म्हणतात बाबाजी डर गए क्या? हमसे घबरा गए? हाँ थोड़ा सा घबरा हो. नहीं मैंने क्या बोला था तेरे को? भिक्षा लाई क्या मेरे लिए? हाँ लाई तो है, लेको. बस ले लो भिक्षा. भिक्षा घेतली. आता मात्र ते फकीर त्याच ठिकाणी बसले. जा त्या गोदावरीच्या गंगेचं पाणी घेऊन ये. नागराजवास गेले, पाणी घेऊन आले, मस्त पैकी जेवण केलं फकीर वेशात मध्ये आणि बस जेवण केलं आणि जेवण करून ते निघून गेले. मात्र नागराजवास खूप दुःखी झाले. हे प्रभू, तू सांगितलंस की अन्य मार्गाचा संसर्ग नाही करायचा, आणि हे काय घडलं रे मला? आज जेवण नाही, आज काहीच नाही केलं, भिक्षा दृष्टपूत केली दत्तात्रय महाराजांना आणि बसलेली आहे. त्याच अवस्थेमध्ये, त्याच दुःखीमध्ये झोपले नागराजवास. आणि पहाटे सुचक पडलं त्यांना की अरे तू ज्याच्या भेटीसाठी आला होतास ना, तो तर तुला भेटला. अरे भेटलाच नाही, त्याने तुझे भिक्षांना सुद्धा सेवन केलं, तो जेवणही करून निघून गेला. पटकन जाग आले, दत्तात्रय महाराज आणि फकीर वेशामध्ये मला भेटलं, मला कळलं पण नाही. देव भेटला तरी मी देवाला ओळखलं नाही, आणि देव भेटला तरी माझ्या भक्तीने, माझ्या भावनेने त्याला प्रवेशन करावं, आवडीने द्यावं, नाही समर्पण केलं. मी किती कसा असं असेल की देव दिसण्यात आला तरी मी त्याला ओळखू शकलो नाही. आता दुःखाश्रू ढाळायला लागले. त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नाही. पुन्हा दुसरं सूचक झालं, आता तुझं अनुष्ठान संपलेलं आहे, तू अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्याकडे निघून जा. तिथे तुला एक भक्त भेटणार आहे, त्याला तू धर्म उपदेश दे. दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेवरून नागराजवास कपाटे आता अहिल्यानगरकडे निघालेली आहेत. अटन विजन भिक्षा भोजन निद्रा स्मरण प्रसाद सेवा करत 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 हेच नागराजवास कपाटे आज जी तुम्हाला इथे समोर कपार दिसते, हा ढगा डोंगर दिसतो, याच कपारीमध्ये नागराजवास कपाटे स्मरण करत बसलेली आहे. तपाचा ताटी ध्यानाचा बने वाटी, विस्तारुनी शेवटी नजर पावी. प्रभूला उपार दाखवत आहेत. उपार कशाचा आहे? तपाचा ताटी, तपाचंच ताट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वाटी कशाची आहे? काय ठेवलंय? खीर ठेवली, शिरा ठेवलाय का, बासुंदी ठेवली? नाही, ध्यानाचा बोने वाटी, ध्यानच त्या तपामध्ये ठेवलेलं आहे. स्मरण निष्ठा त्या ताटामध्ये ठेवलेली आहे. ती भक्ती निष्ठा त्या ताटामध्ये. पदार्थ किती सुंदर आहेत बघा त्या ताटातले. एक तपाचं ताट आहे आणि त्या ताटामधले पदार्थ कोणते आहे? भक्ती. त्या ताटातला पदार्थ कोणते आहे? भावना. त्या ताटातला पदार्थ कोणता आहे? श्रद्धा. ही असलेली नाम साधना, भक्ती साधना, ज्ञान साधना, एवढे पदार्थ ताटामध्ये आहेत.
ध्यानाचा बोने वाटे, विस्तारुणी शेवटी मजा अर्पावी. प्रभू काय म्हणतात, हे सगळं ताट विस्तार आणि मला अर्पण कर. मी त्याचा भुकेलेला आहे. कारण आमचे कवी, आमचे कवी दामोदर कवी, दागी कवींनी सुंदर वर्णन करते. म्हणतात, भक्ती भावना निर्मळ नाही अंतरात रे तव मनुजा, सांग प्रभूला कशी तुझी रे पावन होईल काय पूजा. भगवंताला आळविण्याला राऊळ मंदिर मुळीच नको, स्नान टिळा श्री जटा भारण कडासनाचा थाट नको. भाव भक्तीने प्रभू आकळतो व्यर्थ साधणी काय सजा, सांग प्रभूला कशी तुझी रे पावन होईल काय पूजा. आपली भक्ती जर असेल ना तर भाई देवाची उष्टी बोरे सुद्धा तो प्रेमाने स्वीकार करतो. आपल्यामध्ये भक्तीमध्ये भावना जर असेल ना तर विचार करा, आबोळेच्या पुऱ्या आरोग्य केल्यानंतरही भगवंतांनी 4 पुऱ्या स्वीकार केल्या. भाव असावा, भक्ती असावी. बसलेले आहेत नागराज व्यास कपाटे, या दिसणाऱ्या या कपारीमध्ये बसले आहेत. मात्र इकडे वेगळं घडलं. या अहमदनगरचा असलेला बादशहा नावाचा राजा आहे. या राजाच्या दरबारामध्ये अनेक किल्ले सुभेदार आहे. तिथेच असलेला मुधोपंत नावाचा एक त्या दरबारामध्ये काम करणार आहे. हे मुधापंत, ज्या मुधोपंताला बादशहाने 12 गावं इनामात दिलेली आहे आणि त्याचं येणारं महसूल खातं, त्याचं येणारं वतन हे सगळं मुधोपंतांना भेटत होतं. त्याच रात्री मुधोपंतांना सुचक पडलं. मात्र घडलं असं होतं की मुधोपंत थोडे धार्मिक वृत्तीचे होते. आज एक वासनिक, एक चांगला माणूस कसा हवा बरं, विचार करा मंडळी. एक चांगला माणूस जर आपल्याला हवा असेल, माणसे खूप आहेत पण त्या माणसामध्ये सुद्धा चांगला माणूस शोधतो आपण. त्या चांगल्यातलं चांगुल पण आपण शोधतो. आणि विचार करा, आज मात्र माणसं हरवत चाललेली आहे. चांगुलपणा हरवत चालला. त्याच्याकडे नीतिमत्ता आहे. जो अन्याय कधीच करत नाही तो सगळ्यात चांगला माणूस म्हणून शोधला जातो. त्याची कीर्ती अजरामर होतीये. चांगलं आहे ना त्याच्याकडे. आजही स्वामी विवेकानंदांचे गुणगान आपण गातो. चांगलं होतं म्हणून गातो. चांगलं पण आपण शोधत असतो, माणूस पण शोधत असतो. मुधोपंत एक चांगले आदर्श माणूस असलेले होते. आणि इथेच मात्र एका देशमुख पाटलाच्या वाड्यामध्ये, या अहमदनगरला देशमुखाचा वाडा आहे. या वाड्यामध्ये बंदिस्त केलेले काही बंदीवान होते. या बंदीवानाचा काळ क्रमण्यासाठी एक पुराणकार बोलवायचे आणि ते पुराणकार त्या ठिकाणी पुराण समजावून सांगायचे. आता तुम्ही विचार करा, भागवत असू द्या, पुराण असू द्या, आपण जातो ऐकायला. असंच होतं. मुधोपंतही यायचे आणि बसल्यानंतर पुराणकार त्या ठिकाणी दररोज आपलं भागवत समजावून सांगायचे. श्रीमद भगवद्गीता समजावून सांगत असताना एक दिवस प्रश्न पडला. प्रश्न असा होता की पाटलाने विचारलं, देव दिसतो का, देव भेटतो का? कोणी प्रश्न विचारला? देशमुखांनी विचारला पुराणकारांना. त्या पुराणकार भागवतकारांना विचारला की देव दिसतो का आणि देव भेटतो का? दिसतो का मंडळी देव? देव दिसतो का? बसलेले पाठीमागचे पुढचे देव भेटला का? भेटला? अहो, आमच्या बाबाला विचारा, आमच्या काटावड्याच्या बाबाला. आताच आमचे पारगावचे बाबा आलेत, आमचे पलीकडे चांदोलीचे बाबा, आमच्या मावशी आहेत. विचारा यांना, तुम्हाला भेटला का? मी विचार करते, आम्ही त्याला पूर्ण आयुष्य दिलं तरी तो आम्हाला अजून भेटला नाही. लोक म्हणतात देव भेटला, देव दिसला. कसा दिसतो यांना मला तेच कळत नाहीये. कधी कधी वाटतं की आपण सर्वस्व त्याला पणाला लावलंय आपण, तरी अजून दिसला नाही तो आपल्याला. यांना कसा दिसतो? काही बाया सांगतात मला देव दिसला, स्वप्नात देव मला भेटतो, मी लय भाग्यवान. अरे, ज्यांनी सर्वस्व आयुष्य त्याला दिलंय त्यांना अजून भेटला नाही. आणि त्याला भेटण्यासाठी नागराज व्यास कपाटे सारखं डोंगरात यावं लागतं, तेव्हा तो भेटतो. असा तसा भेटत नाही तो. त्याच्यात भेटण्यासाठी जागा निवडावी लागते. अरे बस, मुधोपंत त्या ठिकाणी बसले. पाटलाचा प्रश्न होता. पुराणकार म्हटले भेटले. पाटील म्हणले अजिबात नाही. म्हणजे कस का नाही, तुम्ही उदाहरण देऊन सांगा. आणि बस पाटलाने उदाहरण दिलं. श्रीमद उद्धव गीतेमध्ये असलेली ओवी आहे. ते म्हणतात, चैतन्याची खोल वाटे पाहता वेदाची धाव कुंठे,
केसरी कृष्ण नेटे बोटे कवन वर्णू जाणे चैतन्याची आरोमरंध्रा शाळे हरतली ब्रह्मांड गोळकाची दिसाळे ती शक्तीचे तरले डोळे स्वरूप निहाळिता. अहो जिथे चैतन्य माया, जिथे ब्रह्मादिकाला सुद्धा तो दुर्लभ आहे, कळाला का? ब्रह्मादिक आले परीक्षा घेण्यासाठी गोप वस्तू सगळं घेऊन गेले, इकडे सगळे विज्ञानाचे तयार झाले, त्याला सुद्धा कळलं नाही देव कसा आहे. तुम्हाला आम्हाला काय करणार आहे, तुम्हाला आम्हाला कसा समजणार आहे? हो, त्याला नाही कळला. ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे तो, देवादिकाला दुर्लभ आहे तो, आपल्याला कसा कळेल? आता पुराणकार निशब्द झाले, बोलताच नाही आलं, पाटलाला उत्तर नाही देता आलं. मात्र मुधोपंतांनी हे बघितलं, जवळ गेले आणि बस प्रणाम केला. पाटील, तुम्हाला हे सगळं कस काय माहिती? हो मला माहित, पण माहिती कस काय आहे? आणि त्या ठिकाणी प्रत्येक वसनिकाने ही गोष्ट सांगावी, छाती टोकून सांगावी की मी कोणाच आहे. त्या ठिकाणी पाटलाने सांगितलं हे मला माहित, कशामुळे माहित आहे? मी महानुभावांचा उपदेशी आहे म्हणून मला माहित आहे. मी महानुभावांचं मग ते करतात काय? ते एकाच देवाची आराधना करतात, ते एकाच देव. आणि अजून विशेषता त्यांची म्हणजे कोणती विशेषता आहे? वैरियाचा देव झाला तरी काही दगडे हनवणी फेडावा. अजिबात नाही, कुठल्या देवाला कधीच नावं न ठेवणारा असलेला, फक्त एकाच कृष्णाची भक्ती करतो त्या महानुभावांचा मी पायिक आहे. आता त्यांना वेद झाला, महानुभावांचा वेद झाला. त्याच रात्री स्वप्न पडलं की या विभागामध्ये नागराज व्यास येणार आहे, त्यांचा तो धर्म उपदेश निघाले मुधोपंत शोधण्यासाठी. बसलेले आहेत घोड्यावरती आरोहण केलेले, सोबत काही लवाजमा आहे आणि या परिसरामध्ये निघालेली आहेत. अनेक परिसर हिंडत आले. मला अभिमान वाटतो पारंडा तालुक्याचा. अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळ विकासामध्ये खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 34 ते 35 जिल्हे आहेत या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये असलेला अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेला पारनेर तालुका सगळ्यात जास्त डोंगराच्या भागाने प्रसिद्ध आहे. म्हणजे इतर तुम्हाला कुठे दिसणार नाहीये. याच पारनेर विभागामध्ये निघालेली आहेत आता मुधोपंत, शोधायला निघालेली आहेत. आणि बस शोधता 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 साधू तर कुठे दिसत नाही, तपस्वी तर कुठे दिसत नाही. आणि याच विभागामध्ये मुधोपंत आले आणि त्यांचा घोडा थांबला. पटकन उतरले. तेजपुंज असलेलं व्यक्तिमत्व, त्यांच्या रोमारोमातून नामाचा ध्वनी बाहेर पडत होता. त्यांचं तेज बघितलं, प्रसन्नता बघितली, सात्विकता बघितली, आचरण बघितलं, आचरणावर चालणारा तो ज्ञानी बघितला आणि मुधोपंताचे पाय थांबल्या गेले. पटकन मुधोपंत जवळ आले. आपण चेहरा शोधतो की नाही मंडळी? आपण सगळी माणसं कशी आहोत? कशी आहोत? चेहरा शोधणारी आहोत. आपण चेहरा शोधतो, प्रसन्न चेहरा शोधतो, सात्विक चेहरा शोधतो, आनंदी चेहरा. आपल्याला कोणता चेहरा आवडतो? आज चेहरा दुर्मिळ होत चालला. आज चेहरा आहे, कोणाच्या तोंडावर 12 वाजलेले, कोणाच्या तोंडात सुरकुतलेलं, कोणाचं तोंड वरवडून घेतल्यासारखं चेहरा आहे. पण चेहऱ्यामध्ये खूप बदल आहेत. काही चेहरे असे आहेत की जे चेहरा पाहिल्यावर दिवसभर व्यवस्थित काम होतं, पण काहीचा चेहरा असा आहे की आपण म्हणतो कोणा मेल्याचं तोंड बघितलं काय माहिती कामच झालं, चुकीचा चेहरा आहे. आज मग चेहरा होतो कुठे तयार? कुठे चेहरा तयार होतो? एक म्हातारी बाजारात गेली आणायला, आणि बाजारात गेली, तिने आरसा विकत घेतला आणि विचारलं म्हणे, ऐ आरसा किती रुपयाला? त्यामुळे म्हातारे 35 रुपयाला आरसा आहे म्हणे. परत बघितलं त्या आरशाकडं, 35 रुपयाला आरसा. माय म्हणे आरसा 35 रुपयाचा एवढा महागाचा घेतला तर ते तोंड देखील दिसत नाही म्हणे. माझ्याकडे पूर्वी आरसा होता ना म्हणे, त्याचं तोंड खूप चांगलं दिसायचं म्हणे, याच्यात तोंड नीट दिसत नाही म्हणे. घेतो दुकानदार म्हणला, आजी ज्या वेळेस तुम्ही आरसा विकत घेतला ना त्यावेळेस तुम्ही पण तरुण होत्या ना, त्यावेळेस चेहरा सुंदर दिसणार आहे. आता तू 95 ची झाली म्हणे, चेहरा कसा दिसणार? तुझा म्हाताराच दिसणार ना. आरसा कधी खोटं बोलत नाही. आणि मग आपण चेहरा शोधणारी माणसं आहोत. मुधोपंतांनी चेहरा शोधला, सापडला चेहरा, आणि बस मुधोपंत उतरले, जवळ गेले, त्या नागराज जवळ गेले या कपारीमध्ये आणि दंडवत केला, नमस्कार केला. कोण तुम्ही? मी मुधोपंत. कुठं असता? अहमदनगरला, बादशहाकडे असतो. आणि बस आनंदित झाले आणि विचारलं मुधोपंत म्हणतात, मला तुमच्या धर्माचा उपदेश द्या. त्यामुळे उपदेश देता येत नाही. म्हणजे मला देवाने सूचक केलेलं आहे की या ठिकाणी कपाटे महानुभाव येणार आहे, त्यांचा उपदेश घ्यावा. कसा? म्हणजे स्वप्न काही खरं असतं का? आपल्या
स्वप्नावर विश्वास आहे का? म्हणजे नाही, स्वप्न खरं नसतं पण स्वप्न खोटंही नसतं. स्वप्न खरंही नाही आणि स्वप्न खोटंही नाही. देवाने सांगितलं आपल्याला स्वप्न खरंही नाही आणि स्वप्न खोटंही नाही. खरं म्हणून धरायचं नाही, खोटं म्हणून सोडायचं नाही. आणि मग विचार केला, त्यांची परीक्षा घेतली. अधिकार असलेल्या कपाटे महानुभावांना या नागराज व्यासांनी याच ठिकाणी धर्म उपदेश दिला. एका चांगल्या वासनिकाला, एका चांगल्या असलेल्या एका माणसाला धर्माचं अधिष्ठान त्याच्या हृदयामध्ये निर्माण केलं. आणि या शहा डोंगरामध्ये, या ढग्या डोंगरामध्ये पहिला महानुभावांचा वासनिक तयार झाला. ती भूमी आहे मंडळी, की जिथे आमच्या मुधोपंतांना उपदेश झालेला आहे, ती असलेली पावन भूमी आहे. म्हणून ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहीन रूप तुझे. तिथं गेल्याशिवाय तो दिसत नाही, तिथं गेल्याशिवाय तो सापडत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जागा निवडता आली पाहिजे. हो, आपण चुकीची जागा निवडतो आणि आपला प्रवास चुकल्या जातो. आपल्याला कळत पण नाही की आपला ऍक्सिडेंट कधी झाला. याचं कारण असं आहे की आपण जागा चुकीची निवडली. चुकीची जागा निवडली की निश्चितच अपघात झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वजांनी आमच्या जागा शोधल्या, खूप सुंदर जागा शोधल्या मंडळी. आणि ही जागा एवढी पवित्र असलेली जागा आहे, जिथे एका संताचं तप, जिथे एका संतांची आराधना, जिथे एका संतांची भक्ती, आणि जिथे एका संताला शोधण्यासाठी, नेण्यासाठी देवश्री चक्रधर येतात. ती जागा पवित्र जागा आहे. देव ज्या जागेवर गेला ती जागा तर पवित्र आहेच. हो, पण देवाचं नाम घेत असताना, कारण जनरहित गौहरी कपाटी मज घेऊन जावे, अंतिम श्वासी देवा माझ्या जवळी यावे. अंतिम श्वास घेण्याचं ठिकाण तुम्हाला मला शोधता आलं पाहिजे. आपण जागा चुकीची निवडतो. तुम्ही ऐकलं असेल कदाचित एक माझा हा दृष्टांत, की आम्ही एकदा प्रवास करत होतो आणि प्रवासाला बसल्यानंतर एसटी मध्ये ड्रायव्हरच्या बाजूचं जे सीट असतं पुढचं ते खाली होतं. एक सद्भक्त सद्ग्रस्त आले आणि त्या सीटवर, त्या जागेवर बसले. जागा व्यवस्थित होती, मस्त बसले. कारण आपण एसटी मध्ये जात असताना पहिलं काय करतो बरं? स्टँडवर गेल्यावर काय करतो आपण? आपली बस आल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये विचार काय असतो? आपल्याला जागा भेटली पाहिजे. काय असतं आपल्या डोक्यामध्ये? जागा भेटली पाहिजे. आणि त्यातल्या त्या खिडकी बसली जागा भेटलीच पाहिजे. त्यात अजून वेगळा आनंद आहे. हो, त्याच्यात अजून वेगळा आनंद आहे. त्यातल्या त्यात पाठीमागच्या लाकडावर जागा नको. जागा कुठे पाहिजे? पुढे पाहिजे, मध्यभागी पाहिजे, खिडकी शेजारी पाहिजे. शेजारी दुसरं कोणी नको, बसलं तरी चांगलं व्यवस्थित असावं. आपण या विचारामध्ये असतो. जागा शोधतो की नाही आपण? सद्गृहस्थांनी जागा शोधली, बसले, पुढे बसले, थोड्या वेळाने उठले, पाठीमागे जाऊन बसले. एकदम पाठीमागे बसले, गाडी थोडी मोकळीच होती. पुन्हा उठले आणि उजव्या बाजूचं सीट रिकाम होतं, तिथे जाऊन बसले. तिथं बसावं ना आता, तिथेही नाही बसले. पुन्हा उठले आणि बस डाव्या बाजूचं एक संत होते, त्या संताच्या शेजारी जाऊन बसले. आता त्या संताला त्या सद्गृहस्थाने प्रश्न विचारला, म्हणे बाबा मी किती जागा बदलल्या, तुम्ही विचारलंच नाही म्हणे मला. आता बाबा मी हुशारच होते. बाबा म्हणे जागा बदलायची आम्हाला माहिती म्हणे, कारण जागा 5 वर्षांनी बदलून जातात. किती चांगली जागा तुम्ही निवडा, 5 वर्षांनी जागा काय होती? बदलते का नाही? राहते कन्फर्म शेवटपर्यंत त्याच खुर्चीवर मरणार आपण. अशी जागा आहे का? नाही. 5 वर्षांनी जागा बदलून जाते, ते माहिती म्हणे मला. नाही हो बाबा, ती नाही जागा म्हणे. बरं जाऊ द्या म्हणे बाबा, तुम्हाला माहिती का म्हणे जगामध्ये प्राणी किती आहेत? सगळे प्राणीच आहेत म्हणे. मनुष्य देह धरून बाकी सगळे प्राणीच आहेत म्हणे. त्यातला मनुष्य नावाचा प्राणी मी म्हणे. हो तू प्राणीच आहे म्हणे, मनुष्य नावाचा. पण तसं नाही म्हणे बाबा, त्याचं काय म्हणे, मी अस्थिर नावाचा प्राणी आहे. अस्थिर कळलं तुम्हाला? अस्थिर म्हणजे एका ठिकाणी मन न लागणे, चित्त एका ठिकाणी न लागले. याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बदवदृढम तस्य हम निग्रहम मन्ये वायुरे वसुदुष्करम. भगवद्गीतेने सांगितलं मन कसं आहे म्हणाले? चंचल आहे. किती मन आहे? किती चंचल आहे म्हणे? वाऱ्यापेक्षाही जास्त गती कुशाला असेल? तुमच्या मनाला गती आहे. आणि बस मनामध्ये विचार केला म्हणे तो मी अस्थिर नावाचा प्राणी मी आहे. बरोबर ठीक आहे म्हणे बाबा, तुम्ही मला विचारा ना जागा का बदलल्या म्हणे. मला सांगूनच नाही म्हणाला तू जागा का म्हणे. मी पुढे बसलो होतो ना बाबा. हो पुढे बसलो. जागा किती चांगली होती, पुढची जागा होती, व्यवस्थित होती, समोरून दिसत होतं, सगळं ड्रायव्हरची बाजू दिसत होती, सगळं दिसत होतं. त्याचं काय झालं म्हणे बाबा, मी अस्थिर असल्यामुळे मी विचार केला म्हणे, माझ्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि माझ्या मनात आलं म्हणे की समोरून एक आयसर आलं म्हणे.
मी अस्थिर असल्यामुळे मी विचार केला की समजा त्या आईसरने धडक दिलीस तर कोणाला लागल, मलाच लागल ना म्हणे. मग मी जागा बदलली. मग कुठे बसला म्हणजे पाठीमागे जाऊन बसलो. मग पाठीमागची जागा व्यवस्थित होती ना, जागा तर चांगली इकडे पाठीमागची, मग ती पाठीमागची जागा का बदलली? तर त्याचं काय झालं म्हणे, बाबा मी पाठीमागं बसलो आणि पाठीमागं बसून पाठीमागच्या सगळ्यात पाठीमागच्या खिडकीतून मी जेव्हा पुढे बघत होतो तेव्हा एक गाडी ओव्हरटेक करून गेली. त्या गाडीला पाठीमागून कोणतरी ठोकलं होतं म्हणे. मी अस्थिर नावाचा परत माझ्या मनात विचार आला म्हणे, मी बी पाठीमागं बसलोय, कदाचित पाठीमागून कोणी ठोकलं तर कोणाला लागल? बरं म्हणे, मग तू आता उजव्या बाजूला बसला होता ना भल्या माणसं, तिथं जागा व्यवस्थित होती ना. त्याचं काय झालं म्हणे, बाबा ती जागा तर व्यवस्थित होती म्हणे, पण गाडी चौकात गेली म्हणे. मी अस्थिर नावाचा प्राणी, माझं पण परत मन अस्थिर झालं आणि मी विचार केला म्हणे, समजा एखादी तिकडून जर गाडी आली चौकात, भरधाव चौकामध्ये, तर समजा इथं धडकली तर कोणाला लागेल? मलाच लागेल म्हणे. बाबा म्हणे, आता तू पुढची जागा सोडली, मागची जागा सोडली, उजव्या बाजूची जागा सोडली, आता माझ्या शेजारी बसला, ती जागा तरी बरी आहे का नाही म्हणे. हा बाबा म्हणे, ही जागा चांगली आहे. कस काय चांगली आहे म्हणे, इथं नाही का तुला काही धोका नाही म्हणे. बाबा कदाचित चौकात गाडी गेलीच आणि डाव्या बाजूने काही आलं धडकलं तरी तुम्हाला लागेल म्हणे, मी सुरक्षित राहील. अस्थिर नावाचा प्राणी आहे. आपल्याला जागा निवडता येत नाही. आमच्या संतांना, आमच्या पूर्वजांना आमच्या देवाने जागा निवडायची सांगितली आणि आमच्या संतांनी ती जागा निवडली सुद्धा. आणि म्हणून आमचे चिंतनजनक बाबा म्हणतात, ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. त्या भगवंताला पाहण्याचं ठिकाण जर असेल ना, तो ढोऱ्या डोंगर आहे मंडळी. तुम्ही भाग्यवान आहात की अशा डोंगराच्या कुशीमध्ये येऊन इतकं सुंदर भव्य दिव्य मंदिर तुम्ही उभारलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये उभारणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या विशेषाची तुम्ही प्रतिष्ठा केली आणि तिथे तुम्ही आराधना करत आहात, निश्चित देव तुमच्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. जो नागराज व्यास कपाटेंना त्यांच्या हृदयामध्ये आला, बस मुधोपंतांना उपदेश दिल्यापासून मुधोपंतांनी ठरवून घेतलं आज असा वासनिक ठरणं गरजेचं आहे. मंदिर बांधल्या जातील पण मंदिरामध्ये येणारा वासनिक सुद्धा घडला गेला पाहिजे. त्या वासनिकांना घडवण्यासाठी वर्धापन दिन करावा लागतो, त्या वासनिकांना घडवण्यासाठी 55 उपाय करावा लागतो. आज आमचा वासनिक अक्षम नाही झाला पाहिजे, वासनिक सक्षम झाला पाहिजे. वासनिक कोणाला म्हणायचं मंडळी, वास्तविक कोणाला म्हणायचं? तत्वज्ञानाची भाषा बाजूला ठेवू आपण थोड्या वेळापुरती, पण सहजरित्या जरी विचार केला ना, ज्याला या मंदिराच्या सेवेचा वास लागलेला आहे तो वासनिक आहे, तो वासनिक आहे. ज्याला इथे येऊन भगवंताची सेवा करण्याचा सुगंध, सेवेचा सुगंध ज्याच्या हाताला लागला तो वासनिक आहे. ज्याच्या हाताला दान देण्याचा सुगंध लागलेला आहे तो वासनिक आहे. ज्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे त्याला भक्तीचा सुगंध लागलेला आहे तो वासनिक आहे. सेवेचा, दास्याचा, भक्तीचा, भावनेचा, श्रद्धेचा सुगंध त्याला स्पर्श करून जातो ना तो वासनिक आहे. आणि म्हणून मंदिर म्हणजे वासनिकाला घडवण्याचं ठिकाण आहे. आज अक्षम झालेला वासनिक खऱ्या अर्थाने घडला जातो, मंदिरामध्ये घडला जातो. आणि मग तोच वासनिक मंदिरातल्या देवाला म्हणतो की हे प्रभू तू मंदिरात किती दिवस राहणार आहेस? मंदिर में रहते हो भगवन, कभी बाहर भी आया जाया करो. मैं रोज तेरे घर आता हूँ, कभी तुम भी मेरे घर आया करो. मैं तेरे दर का योगी हूँ, तेरे बिना भी योगी हूँ. तेरे लिए आंसू गिरते हैं, इतना ना मुझे तड़पाया करो. मंदिर में रहते हो भगवन, कभी बाहर भी आया जाया करो. हा वासनिक आहे. आणि तुम्ही एकदा भगवंताकडे जा, जागा निवडा. भगवंत हृदयात आल्याशिवाय राहत नाही, कारण तो हृदयाचे मंदिर बांधी, आसन चित्ताचे मन गादी, त्यावरी मूर्तीचे चक्रधराची स्थापन केली ज्ञान रूपाची. नागराज व्यास कपाटेंनी मुधोपंतांना उपदेश दिला. तो वासनी इतका सक्षम होता मंडळी. एका क्षणामध्ये विचार केला मुधोपंतांनी, इथून पुढे येणारं जे द्रव्य आहे, इथून पुढे येणारे जे हवन आहे, सोनं आहे, नाणं आहे, आजपासून सर्वस्व मी माझ्या गुरुला अर्पण करणार. असा वासनिक कधी दिसणार नाही तुम्हाला मंडळी.
सर्वस्व अर्पण केलं. घरी गेले, पत्नीला सांगितलं, मी उपदेश घेतला, महानुभावांचा उपदेश झालो, आनंदित झाली ती माऊली सुद्धा. 15 मन सोनं होतं. किती? 15 मन सोनं म्हणजे किती झालं बरं आज? तुम्ही विचार केला का? तुम्हाला सांगता सुद्धा यायचं नाही. 15 मन सोनं होतं. इथं 1 मन सोनं असलं ना घरामध्ये तरी तुम्हाला बॉडीगार्ड ठेवावे लागतात. 1 मन असलं तरी. यांच्या घरामध्ये किती होतं? 15 मन. पत्नीला आणि मुलाला सांगितलं, तुमचा वाटा तुम्ही वाटून घ्या, माझा वाटा मला महानुभावांना दान द्यायचा आहे, असा वास्तविक सक्षम असला पाहिजे मंडळी. आणि दिलंही. उठले मुदापंत, सर्वस्व अर्पण केलं. आता नागराज वेस कपाटेंची इच्छा हीच होती की माझ्या साधनवंत वृक्षांना खाऊन राहतो, दारोदारी जातो, तो भिक्षा मागतो आणि भिक्षा मागून आपली उपजीविका साधत असताना या अशा संतांच्या, अशा महात्म्यांच्या ठिकाणी मला अन्नदान, द्रव्यदान आणि वस्त्रदान ही 3ही दान घडावे. नागराज व्यास कपाटेंनी, मुधोपंतांनी जे दान केलं त्या दानातून तमाम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महानुभावांना पहिलं द्रव्यदान आणि वस्त्रदान जर कुणी केलं असेल ना, ते नागराज व्यास कपाटेंनी केलं. तिथून पुढे परंपरेला सुरुवात झाली आणि मग अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान हे सगळे दान तिथून पुढे देण्यात आले. हे बुधोपंत अतिशय धार्मिक विचाराचे, सतशील प्रवृत्तीचे, सात्विक वृत्तीचे, प्रसन्न मनमिळावू असलेले मुधोपंत आता आवडी वाढत गेली. कारण आपल्याला आवडी असते, प्रत्येकाकडे असते, प्रत्येक जण देवधर्म करतो, परंतु आपण सगळे नामधारक आहोत. या नामधारकाला राहून चालेल का आपल्याला नुसतं? आपण देवाचं नाम घेतो, आम्ही देवाचे आहोत, एवढ्यावर चालत नाही मंडळी. आपल्याला पुढे जायचंय अजून थोडं. कारण प्रत्येक नामधारकाचं वास्तविकात रूपांतर झालं पाहिजे. प्रत्येक नामधारक हा घडला गेला पाहिजे, मडला गेला पाहिजे. किती घडला गेला पाहिजे? प्रत्येक वास्तविकाचा मुलगा भर बाजारामध्ये जर एखादा साधू दिसला तरी त्या साधूला दंडवत करण्याचे संस्कार ज्या आई वडिलांनी दिलेले आहेत तो खरा वास्तविक आहे. कितीही कॉलेजमध्ये असलेला कॉलेज कुमार असू द्या, पण समोरून येणारा ज्ञानी विरक्त आहे, त्या विरक्तापुढे जो नतमस्तक होतो ना, तो खरा वास्तविकाने एक संस्कार रूपी घडवलेला आपला बाळ आहे. आणि अशी खरी गरज आहे मंडळी. बस मुधोपंतांनी हीच गोष्ट केली, सर्वस्व अर्पण केलं आणि वाढल्या नामधारकाचं वास्तविकात रूपांतर झालं. आणि आता मात्र त्या ठिकाणी मुधोपंत म्हटले की चला, मी इतक्या लांब शहा डोंगरामध्ये येऊ शकत नाही, या कपारीमध्ये येऊन मी आराधना करू शकत नाही, तुमची सेवा करायची आहे. आणि मग या ढग्या डोंगरातून, या कपारीतून नागराज व्यास कपाटेंना या ठिकाणावर विनंतीपूर्वक भद्रासनावरती विराजमान करून मुधोपंतांनी अहिल्यानगरला नेलं आणि त्या ठिकाणी त्यांची सुवर्ण मोहराने पूजा केली. नागराज व्यास कपाटेंची पूजा स्वीकारली. अनेक दिवस वास्तव्य होतं. मात्र लक्षात ठेवा मंडळी, जितक्या चांगल्या गोष्टी जीवनामध्ये केल्या जातात तितकाच विरोधकही जन्माला येत असतो. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे ठरलेले आहेत जीवनामध्ये ही गोष्ट. आणि ज्याला विरोधकावर मात करता येते तो खरा विजयी होत असतो. जीवनामध्ये विरोध झालाच पाहिजे, जीवनामध्ये संघर्ष झालाच पाहिजे. संघर्ष झाल्याशिवाय, संकटाचा सामना केल्याशिवाय आपल्याला कधीच यश मिळू शकत नाही. मुधोपंतांच्या बाबतीत हेच घडलं. नागराज व्यास कपाटे यायचे, दररोज प्रार्थना करायचे. आता लीळाचरित्र, आता स्मृतीस्थळ, आता प्रमेय, आता महावाक्य, अस्तिपरी अनेक गोष्टी मुधोपंतांना ज्ञानार्जन देत असताना याच अहिल्यानगरचा एक ब्राह्मणाला मात्र हे खपलं नाही. त्या ब्राह्मणाने दीक्षा घेतली, सांगितलं नागराज व्यास कपाटेंना, मी तुम्हाला अनुसरतो आणि बस मला संन्यास टाकलं आणि मला तुमचं असलेलं द्रव्य द्या, कारण मी मालकी हक्काने मागतोय. नागराज व्यास कपाटे म्हणले की महानुभावांना जे अर्पित केलेलं द्रव्य आहे, जे उद्दिष्ट द्रव्य आहे, जे अर्पण केलेलं आहे, ते कधीच संसारातल्या लोकांना वापरता येत नाही. नव्हे तो देण्याचा आमचा अधिकारही नाही, नव्हे तर माझ्या देवाची आज्ञाही नाही. असे मी द्रव्य देऊ शकत नाही. मग काय करावं, याच्यावर उपाय काय करावा? म्हणून बादशहाच्या जवळ गेले आणि बादशहाच्या कानामध्ये मंत्र फुटला. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, नाम मंत्र काम करत नाही का कान मंत्र काम करतो? हा, नाम मंत्र नाही काम करणार आपलं, पण कान मंत्र काय करतो? लय वेगळे कान मंत्र. आमचे बाबांनी सुंदर गोष्ट सांगतात. आमचे चिंतनजनक बाबा म्हणजे एका गावामध्ये एक बाई होती आणि घरामध्ये पती पत्नीचं भांडण झालं. होतच, घर म्हणलं की काय होतं,
का तुमच्याकडे नाही होत पारनेर तालुक्यात? मला वाटलं इकडे भांडणं नाही होत. झाले पाहिजे भांडणं. आमच्या श्रुतीस्थळात भांडण झालं, दामोदर पंडित हिराई ती मार्गात आली बिचारी निघून. तुम्ही भांडा तर मार्गात यायचं असलं तर. हा, भांडल्याशिवाय मार्गात येता येत नाही हो, भांडावंच लागतं त्याला. आणि बस असं सुंदर भांडण घरी झालं. आता बाईला थोडा राग आला, तिने त्याच्या 2 काना मागे ठेवल्या. बाबा सुंदर जोक सांगतात हा. आणि कानात मारल्याबरोबर शेजारीने ऐकलं, बघितलं ते. मग तिने तर गप बसावं ना. आपण बघितल्यानंतर ती लगेच पलीकडच्या गल्लीत गेली शेजारणीकडे. अगो बाई, तुला माहिती का म्हणे, पलीकडच्या घरात ती मंगल, तिने नवऱ्याच्या कानातच 2 मारल्या म्हणे. तिने गप बसावं ना. आता तिने पण शेजारणीला सांगितलं. थोड्या वेळामध्ये ती बातमी प्रत्येकाला, परत बाईचं काय असतं, तुलाच सांगते कोणाला सांगू, ती परत म्हणजे तुलाच सांगते तू कोणाला सांगू नको. आणि बातमी गावभर पसरली, इतक्या पटकन बातमी गावभर पसरली, वेळच लागला नाही. आणि मग सावित्रीबाई आली मंगलबाईकडे. म्हणे अगं तुला माहिती का म्हणे. म्हणे काय म्हणे, असं कुठं असतं का म्हणे, नवऱ्याने मारावं हा नियम ठरलेला आहे बायकोला. बायको कुठं नवऱ्याला मारत असते का म्हणे. त्या बाईने खुशाल 2 करावा. अगं भवाने मीच आहे म्हणे ती. मला सांगा मंडळी, कान मंत्र इतका काम करतो. नाम मंत्र तुम्हाला किती आमचे बाबा सांगतील, किती आमचे गुरु सांगतील की नाम मंत्र करा, नामाशिवाय मुक्ती नाही, नाम मंत्र घेतल्याशिवाय या संसाराची रेषही पुसल्या जात नाही. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. पण तिकडे न जाता कान मंत्र फार उपयोगी पडतो, फार उपयोगी पडतो. आमच्या गोपाळकृष्ण भगवंतांनी बघा, तुम्हाला कधी तुम्ही प्रसंग वाचला असेल, अतिशय सुंदर प्रसंग आहे. दुर्योधन आला, उशाला बसला, तुम्हाला माहित आहे. अर्जुन देवाने पाय त्याला बसले. भगवंत उठले, म्हणले अर्जुना कधी आलास. दुर्योधनाला राग आला, मी युवक आहे, राजकुमार आहे, मला विचारायला पाहिजे होतं. भगवंत म्हणले ठीक आहे वो, तुला विचारतो आधी, तू कधी आला. सांगितलं कशासाठी आले, युद्ध होणार आहे, काय पाहिजे. म्हणजे एकीकडे मी जाईल, एकीकडे माझे 56 कोटी येतील. अर्जुन देव हुशार होते, दुर्योधन हुशार होता. पण या कृष्णाला घेऊन काय करायचं, या गावाला घेऊन एकटं काय करणार आहे, 56 कोटी आपण नेऊ. अर्जुन देव म्हणे मला काही लागत नाही. त्याच्या पाठीमाग कोण, देव माग पाहिजे का पुढं पाहिजे, पुढे किंवा मागे. आपल्या विचार करा मंडळी, देव पुढे पाहिजे का माग. पुढे. आता तुम्ही फार गोंधळात झाले पडले असतात. देव पुढे ठेवावं का माग ठेवावं तुम्हाला कळणार नाही. कारण महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये तुम्हाला देव पाठीमागेही दिसतो आणि देव तुम्हाला पुढेही दिसतो. अर्जुनाच्या पुढं आणि द्रौपदीच्या पाठीमाग. मग आता तुम्ही कुठे ठेवणार, उजव्या बाजूला, मग डाव्या बाजूला ठेवायचं कुठं, प्रश्न इकडे हा. देव पाठीशी असावा. आणि विचार केला अर्जुनाने की तो असला की तिथे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतिर ध्रुवान, तिकडे जो आहे तिकडे विजय ठरलेला आहे. आणि बस विचार केला, निघाले. भगवंताने सगळ्या प्रकारे सांगितलं. आता युद्धाला सुरुवात व्हायची, प्रारंभ व्हायचंय. आणि अर्जुन देव भगवंताला म्हणले, भगवंता जेव्हा अर्जुनाचा फौबारुणी श्रीकृष्ण प्रति बोले, पाहू दे मज झुंजावयासी, कोण कोण वीर आले, माझा रथ देवा, दोन्ही सैन्यामध्ये ठेवा माझा रथ. ठेवला नाही. भगवंत म्हणे ठीक आहे, तुझी आज्ञा. नेला रथ ठेवला. तेवढ्यामध्ये 56 कोटी यादवाचा मुख्य सैनिक असलेला कृतवर्मा आहे. तुम्हाला माहित असेल प्रसंग हा. 56 कोटी यादवाचा प्रमुख असलेला कृतवर्मा. भगवंत म्हणे कृतवर्मा इकडे. कृतवर्मा गेला. द्वारकाधीशांनी आज्ञा दिली ना, बोलवले ना, बघितला. पुणे द्वारकानाथ काय कृतवर्मा जवळ गेला आणि भगवंत म्हणे तुझा कान इकडे कर. कृतवर्माने कान जवळ केला. म्हणजे तुमच्या तिकडे कापसाला भाव किती आहे. काय विचारलं, तुमच्या तिकडं कापसाला भाव किती कौरवाच्या बाजूला. आता कुणाला हसायला येईल का नाही बरं तुम्ही सांगा. म्हणजे कृतवर्मा मोठ्याने हसला, इतका मोठ्याने हसला म्हणे द्वारकानाथ कुठं पण तुझी लिलाच खरे म्हणे. हा युद्धाचा प्रसंग आहे, आपण इथे रणांगणावर उभे आहोत आणि इथे तुला कापसाचे कुठं वाती वळायचे आणि कुठं दिवे लावायचे म्हणे. काही विचारत बसतो तू. हसला निघून गेला. मात्र ही अचूक असलेली गोष्ट दुर्योधनाने हेरली. दुर्योधनाच्या नजरेत ती गोष्ट बसली. आवाज नाही कृतवर्मा इकडे, कुठे गेलतास. द्वारकानाथाने बोलवलं होतं. काय सांगितलं सांग म्हणे. काय तेवढे काय सांगायसारखंच नाही म्हणे. नाही सांगच म्हणे. नाही ना म्हणे, सांगायसारखंच नाही ना म्हणे. अरे म्हणे तू द्वारकानाथाचा पाईक आहे, सैनिक आहे, सांग काय म्हटलं तो. अरे काही सांगायसारखंच नाहीये म्हणे. म्हणे खरंच सांग, तुला काय काहीतरी सांगितलं असेल म्हणे. इकडच्या बाजूने करू नको, लढू नको, काहीतरी सांगितलं असेल. ज्याच्या मनामध्ये
तोच विचार करणार आहे ते म्हणे काहीच नाही म्हणे. द्वारकानाथ म्हणले म्हणे की तुमच्या तिकडे कापसाला भाव किती म्हणे. हे सगळं खोट आहे म्हणे. तुम्ही सगळंच निघून जा म्हणे. आत्ताच्या आत्ता 56 कोटी निघून गेले. भगवंत म्हणले हेच तर करायचं होतं मला. कान मंत्र इतका काम करतो मंडळी. म्हणून कधी पण कान मंत्र असा कधी कोणाचा कसा आहे का आमच्या भगवंताने दृष्टांत कानमात्राचा निरूपण केला आणि त्याचं दृष्टांत खूप सुंदर सांगितलं की आपण कोणाला कानमात्र व्हायचं नाही आणि आपल्यालाही कोणी कानमात्र लावून घ्यायचा नाही. आपल्या जिंदगीचं नुकसान होत असेल ना तर कानमात्र लावून घेऊ नका. कानमंत्र इतका लागू पडला आणि बस मुधोपंतांनी त्या ठिकाणी ही चाललेली दैनंदिनी बघितली. ब्राह्मणाने बादशाला जाऊन सांगितलं की बादशाह हे सगळं राज्य, हे सगळं वैभव, ही सगळी प्रतिष्ठा मुधोपंतांना ते गुरु त्यांचे देणार आहेत आणि तुला मात्र या राजपदावरून ढाळणार आहेत. कानमंत्र उपयोगी पडला. बादशाह बघायला गेला. झोपडी बांधलेली, सुंदर झोपडी. त्या सुंदर झोपडीमध्ये बादशाह मुधोपंत आणि नागराजदास कपाटे काहीतरी ज्ञानार्जन देत आहेत. ज्ञान काय असं बाजारात सांगता येतं का मंडळी? सांगण्याची जागा आहे का ती? ज्ञान सांगण्यासाठी ठिकाण निवडावं लागतं, जागा निवडावं लागते. ते कोणाला सांगता येत नाही, ऐकलं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. सांगत बघितलं बादशाहने आणि मनामध्ये विचार केला बरोबर आहे, जे ब्राह्मणाने सांगितलं ते बरोबर आहे. काहीतरी जादूटोणा कुळमंत्र शिकवत आहेत आणि मुधोपंत आता ही गोष्ट करणार आहेत. आज्ञा दिली सेवकांना, जा म्हणले नागराजदासांना उचलून आणा. सेवक गेले, नागराजदासांना धरून आणलं. बादशहाच्या समोर उभं केलं आणि फरमान काढला त्या ठिकाणी. लक्षात ठेवा फरमान काय आहे त्या ठिकाणी. काय फरमान निघालं होतं? फरमान असं होतं की नागराजदास कपाटेंना सांडशीने डाग द्यायची, गरम सांडशीचे डाग द्यायचे आहेत. भट्टी पेटवण्यात आली, सांडशी ठेवण्यात आली आणि नागराजदास कपाटेंना डाग द्यायला सुरुवात झाली. मुधोपंतांना वाईट वाटलं. बादशहाचा आदेश आहे, राजाचा आदेश आहे आणि माझ्या गुरुला ही गोष्ट होत आहे. डोळ्यात अश्रू येऊ लागले नागराजदासांबद्दल. मात्र बादशाह मुधोपंत काहीच करू शकत नाही. त्याच वेळेस आमचे गोपाळ व्यास भिंगारकर असलेले भिंगार गावचे पटकन समोर आले आणि नागराजदासांच्या पुढे हात धरला आणि बादशहाला सांगितलं बादशहा कधीच आमचे महानुभाव असं कुजांतर करत नाहीत आणि कधीच आमचे महानुभाव कुणाची पद प्रतिष्ठा स्वतःच्या ताब्यामध्ये घेत नाहीत. महानुभाव कधीच कुजांतर करत नाहीत. त्यांना जादूटोणा येतच नाही करता. बादशाह म्हणला प्रमाण द्या. निराचरित्राचं प्रमाण दिलं, श्रीमद भगवद्गीतेचं प्रमाण दिलं आणि बादशाहाला सांगितलं हो या जगाचा परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर भगवंत आहे. या देवाने आज्ञा दिली आम्हाला. कोणती आज्ञा दिलेली आहे? आज्ञा अशी आहे की तुम्ही मुंगीत सुद्धा वैर चिंताच नाही. बादशाहाची प्रतिष्ठा काय कामाची आमच्या? आता पटलं बादशहाला आणि त्या ठिकाणी नागराजदास कपाटे मात्र चक्रधर नामाचं स्मरण करत होते. नामामध्ये ताकद आहे, नामामध्ये 10 ठाय आहेत मंडळी. नामाने खूप काही सगळे विघ्न दूर निघून जातात. मात्र बादशहाने सोडून दिलं नागराजदास कपाटेंना. पण ज्याने सांगितलं त्याला धरून आणलं म्हणे आता याला फाशीची शिक्षा द्या म्हणे. तिथेही नागराजदास कपाटेंनी आपली झुळी पुढे केली आणि बादशहाला विनंती केली नाही राजन ही गोष्ट करायची नाही. बघा महानुभाव आमचे, महानुभावांची उदारता बघा. ही तपश्चर्याची ताकद आहे मंडळी, ही नामसाधनेची ताकद आहे आणि ह्या नामसाधनेतून निघालेलं वाक्य बादशहाला सांगितलं नाही बादशाह मारायचं नाही. का बरं? म्हणे जर तुम्ही या ब्राह्मणाला मारलं तर आतापर्यंत आम्ही केलेली तपसाधना एका क्षणामध्ये लयाला जाईल. आमच्या देवाची आज्ञा नाहीये. आम्ही तुम्हाला याच्याबद्दल भय मागतो, अभय मागतो. आणि बादशहाने विचार केला की महानुभाव किती मोठे आहेत, महानुभावांची साधना किती जबरदस्त आहे. जो माणूस यांना मरणाच्या दारापर्यंत घेऊन जातो त्या माणसाचं जीवदान मागण्याची ताकद महानुभावामध्ये आहे मंडळी. आणि खऱ्या अर्थाने नागराज व्यास कपाटेंना सोडवण्यात आलं. गोपाळ व्यास भिंगारकरांनी श्रीमद भगवद्गीतेचं त्या ठिकाणी बादशाहाला निरूपण केलं. सुटका झाली त्या ठिकाणावर. आता नागराज व्यास कपाटे या आपल्या परिसरामध्ये अनेक या जंगलामध्ये आपली तपसाधना त्या ठिकाणी केली आणि इथून पुढे असलेला चाकण प्रदेश, या चाकण प्रदेशामध्ये नागराज व्यास कपाटे गेले आणि तपाचा ताटी ध्यानाचा गोणे वाटी विस्तारुनी शेवटी मज अल्पावी. प्रभू श्री चक्रधराला हा आपला असलेला तपसाधनेचा, भक्ती साधनेचा, ध्यान साधनेचा, स्मरण साधनेचा उपहार देवाला अर्पण केला.
खरा उपहार परमेश्वर तो स्वीकारत असतो आणि म्हणून संपन्न होणार आहे असा हा शेवट नागराज व्यास कपाटेने देवाच्या स्मरणामध्ये केलेला आहे. हा शेवट करण्याची जागा आहे मंडळी. आणि म्हणून आपण सगळेजण अशा सुंदर जागेमध्ये विराजमान आहात.